इच्छा तेथे मार्ग या उक्तीला साजेशी ठरलेली घटना परभणी येथे घडली. परभणी पासून काही अंतरावर असणाऱ्या धार रोडवरील देशमुख या शेतकऱ्यांनी 18,000 रुपये खर्च करून अवघ्या 50 दिवसात 60,000 रुपयाचं वांग्याचं उत्पादन घेतलं. पारंपरिक शेतीत बदल करून कष्टाच्या जोरावर घेतलेल्या या फळाने देशमुख कुटुंबीय शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. आणखी 3 लाख रुपयाच्या नफ्याची त्यांना या उत्पादनातून अपेक्षा आहे. पाहुयात या यशस्वी शेतकऱ्याचा विशेष रिपोर्ट. परभणी पासून काही अंतरावर असलेले धार रोड येथील हे देशमुखांचं हिरवगार शेत पाहून आपणास आश्चर्य वाटेल. दुष्काळाच्या इतक्या भीषण परिस्थितीत हे शेत हिरवगार कसं, पण त्याचं कारणही शेतकऱ्यांना आश्चर्य करणारे आहे. आपण जे पीक बघत आहात ते पीक आहे वांग्याचे. केवळ 20 गुंठ्यात लावण्यात आलेल्या या पिकाने केवळ 50 दिवसात या शेतकऱ्याला 60,000 रुपये कमावून दिले आणि त्यांना यापुढे 3 लाख रुपयाची अपेक्षा आहे. आणि त्याचे कारण असे की सर देशपांडे ॲग्रो रोप वाटिकाकडून हतबल झालेल्या या कुटुंबियाने वांग्याचे रोप घेतले आणि त्यांचे मार्गदर्शन घेतलं. कमी पाण्यात आणि कमी पैशात केवळ 50 दिवसात त्यांना 60,000 रुपयाचा नफा झाला. शेतीमध्ये दुष्काळामध्ये काय न उरल्यामुळं मी हे वांग्याचं छोटंसं प्लॉट केला. याच्यामध्ये जवळजवळ 2,500 रोप बसलं समजा. आणि हे रोप सर देशपांडे जे त्यांचं पाथरी रोडला नर्सरी आहे त्यांच्याकडून रोप घेतले गेले. हे 5 फेब्रुवारी लावण्यात आलं माझ्याकडून आणि अंदाजे 50 दिवसाच्या आत वांगायचं सुरू झालं. आत्तापासून 75 ते 80 हजाराचं वांग निघालं माझ्याकडं. आणखीन 6 महिने वांग चालते. तरी मला या वांग्यातून आणखीन 3 लाखाची जवळजवळ अपेक्षा आहे. 6 महिने वांग आणखीन चालते. सर्वसाधारण 2,000 रुपये आणले आणि रोपाचा खर्च 1 रुपया याप्रमाणे पकडा 2,000 रुपये खर्च झाला रोपाचा. आणि त्यानंतर लेबर जे कंटिन्यू समजा वांगे तोडण्यासाठी लेबर लागले आम्हाला त्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे 8,000 रुपये खर्च आला. आणि खतं वगैरे सर्व मिळून आम्हाला जवळपास 15,000 खर्च आलेला आहे ॲव्हरेज. आणि याचा जर उत्पन्नाचा आपण ताळमेळ केला तर सध्या आम्हाला जवळपास 75,000चं उत्पन्न झालं आणि यामध्ये 15,000 खर्च जर समजा मायनस केला तर 60,000चं उत्पन्न आम्हाला नेट झालेलं आहे. कमी पाणी आणि कमी खर्चामध्येही मराठवाड्यात योग्य मार्गदर्शनाखाली भाजीपाल्याची शेती करून हजारो रुपयांचा नफा आपण कमावू शकतो. कोकणातून भाजीपाला आणण्याऐवजी आपल्या शेतात भाजीपाल्याची लागवड करून नियोजनबद्ध शेती केल्यास दुसऱ्याकडे जाण्याची गरज कधीच पडत नसल्याचे मत सर देशपांडे रोपवाटिकेचे संचालक यांनी व्यक्त केले. कोणी वांगे लावा, कोणी टोमॅटो लावा, कोणी गोबी लावा, भाजीपाल्याकडे वळून पश्चिम महाराष्ट्रातून आपल्या परभणी जिल्ह्याला भाजीपाला आणायची गरज नाही. आपणच आपला निर्माण करायचा आणि आपल्या इथंच विकायचा आणि आपले पैसे परभणीतच राहिले पाहिजे ह्या उद्देशानं आम्ही या आमच्या परिसरामध्ये ह्या पूर्ण भाजीपाल्याचा परिसर वाढवत आहोत. आणि शेतकऱ्यांना खरंच आत्महत्या करायची काही गरज नाही. त्यांनी जर थोड्या पाण्यामध्ये थोड्या शेतीमध्ये जर भाजीपाल्याचं किंवा नगदी पिकाचं उत्पन्न घेतलं तर त्याला दररोजची उदरनिर्वाह चालवण्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. आणि मला शेतकऱ्यांना ही कळकळी. सर देशपांडे आणि देशमुख यांनी वांग्याचे पीक घेऊन नियोजनबद्ध काम केले. ते पाहण्यासाठी परिसरातील लोक देशमुख यांच्या शेताला भेट देत आहे. खरंच योग्य मार्गदर्शन आणि नियोजनबद्ध शेती केल्यावर कोणत्याही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची गरज पडणार नाही हे या शेतीला बघून सिद्ध झालंय. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी बालाजी कांबळे, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन, परभणी.